भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। भंडारा जिले में सक्रिय कुख्यात अपराधियों की एक गैंग के खिलाफ पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए मकोका के तहत मामला दर्ज किया है। इस गैंग का सरगना रमाबाई अम्बेडकर वार्ड गणेशपुर निवासी चिराग नमोद गजबीए उम्र 28 वर्ष है। उसके साथ गैंग के और अन्य सदस्य सागर देवानंद भूरे उम्र 26 वर्ष, आकाश मयूर बोरकर उम्र 20 वर्ष, श्याम भास्कर साठौने उम्र 25 वर्ष, कुणाल राजू भोंगाड़े उम्र 25 वर्ष, मोहित जयंत शेंडे उम्र 21 वर्ष, रोशन श्रीकांत सिंधी मेश्राम उम्र 24 वर्ष, भावेश नरेंद्र धाबेकर उम्र 18 वर्ष, सचिन सुदाम साखरकर उम्र 20 वर्ष, अस्मित रामेश्वर कुकड़े उम्र 19 वर्ष, साहिल चंद्र भोज रामटेके उम्र 22 वर्ष, आयुर भगवान थोटे उम्र 22 वर्ष, यश मोरेश्वर भागड़कर उम्र 19 वर्ष, नील उदाराम आम्बिल्डू के उम्र 25 वर्ष तथा फरार आरोपी मोनाज प्रकाश शिंदे उम्र 25 वर्ष शामिल है। पुलिस के अनुसार यह गैंग भंडारा नागपुर राष्ट्रीय राजमार्ग पर वाहनों को रोककर चालक को लाठी और हथियारों से धमकाते थे, वाहनों के कांच तोड़कर मारपीट करते थे और जबरन पैसे लूटकर फरार हो जाते थे। इस मामले में पीड़ित की शिकायत पर भंडारा पुलिस स्टेशन में विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया गया था। जांच में सामने आया कि गैंग सरगना चिराग गजबीए और उसके कुछ साथियों के खिलाफ पहले से ही हत्या के प्रयास, हथियारों के साथ गैर कानूनी जमाव, दहशत फैलाने और जबरन वसूली जैसे गंभीर अपराध दर्ज है। पुलिस द्वारा पहले इनके खिलाफ तड़ीपार और MPDA के तहत कार्रवाई भी की गई थी, लेकिन जमानत पर छूटने के बाद उन्होंने नए सदस्यों को जोड़कर फिर से गैंग बनाकर जिले में दहशत फैलाना शुरू कर दिया। गैंग की बढ़ती आपराधिक गतिविधियों को देखते हुए पुलिस अधीक्षक नूरुल हसन के निर्देश पर मामले का विस्तृत अध्ययन किया गया। इसके बाद भंडारा पुलिस स्टेशन के निरीक्षक उल्लास भूसारी ने गैंग के खिलाफ मकोका लगाने का प्रस्ताव तैयार कर विशेष पुलिस महानिरीक्षक नागपुर परिक्षेत्र को भेजा। प्रस्ताव की जाँच के बाद विशेष पुलिस महानिरीक्षक संदीप पाटिल ने मामले को कानूनी कसौटी पर रखते हुए 4 मार्च 2026 को इस गैंग के खिलाफ मकोका की धाराएं जोड़ने की मंजूरी दे दी। यह कार्रवाई पुलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पुलिस अधीक्षक नीलेश मोरे के मार्गदर्शन में स्थानीय अपराध शाखा के निरीक्षक नितिन कुमार चिंचोलकर, पुलिस निरीक्षक उल्लास भूसारी तथा भंडारा पुलिस स्टेशन और स्थानीय अपराध शाखा की टीम ने संयुक्त रूप से की है। विभिन्न सिंचाई बांध और औद्योगिक परियोजनाओं के प्रकल्पग्रस्तों की लंबित मांगों को पूरा करने और उन्हें सरकारी सेवा में शामिल करने की मांग को लेकर राज्य सरकार की युवा प्रकल्पग्रस्त कृति समिति ने 4 मार्च से मुंबई के ऐतिहासिक आजाद मैदान में अनिश्चितकालीन आमरण अनशन शुरू कर दिया है। इस आंदोलन में भंडारा जिले के गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तों की भी बड़ी संख्या शामिल है। पहले ही दिन भंडारा गोंदिया क्षेत्र के सांसद डॉक्टर प्रशांत पडोले ने अनशन स्थल पर पहुंचकर आंदोलन को समर्थन दिया। महाराष्ट्र में इन परियोजनाओं की शुरुआत को 60 वर्ष से अधिक समय हो चुका है, लेकिन प्रभावित प्रकल्पग्रस्तों को न्याय नहीं मिला। सर्वोच्च न्यायालय ने प्रकल्पग्रस्तों के लिए सरकारी नौकरियों में 50% आरक्षण लागू करने के स्पष्ट निर्देश दिए हैं। इसके अलावा 26 जुलाई 2023 को मुख्यमंत्री की अध्यक्षता में हुई राज्य पुनर्वसन प्राधिकरण की बैठक में गट क और ड के पदों के लिए विशेष भर्ती प्रक्रिया चलाने का निर्देश भी दिया गया था। बावजूद इसके प्रशासनिक स्तर पर ठोस कार्रवाई नहीं होने से आंदोलनकारी मजबूर होकर आमरण अनशन पर बैठे हैं। इस आमरण अनशन का नेतृत्व युवा प्रकल्पग्रस्त कृति समिति के राज्य उपाध्यक्ष भाऊ कातोरे कर रहे हैं। इनके साथ फकीरचंद उइके, कामदेव उइके, बिसन भलावी, बालकुशन उइके, मनोहर नेताम, श्रीचंद भलावी, सुखदेव मरस कोल्हे, कमलदास उइके, वैशाली रूपचंद गजाम और सुलोचना उइके शामिल है। माझे नाव भाऊ कातोरे, जिल्हा भंडारा। आम्ही आझाद मैदानावर इथं आमरण उपोषणाला बसले आहोत। सर्व प्रकल्पग्रस्त, पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातले प्रकल्पग्रस्त इथं बसलेले आहोत। आमच्या समस्या हे शासन सोडवत नाही। आमच्या जमिनी घेतल्या, आमचे घरं घेतले, आम्हाला बेघर केलं, पण आमच्याकडे मुळीच लक्ष देत नाही। म्हणून आम्ही पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातले लोक इथं आलेले आहोत आपापल्या मागण्या घेऊन। पण इथं जे मंत्री महोदय आहेत आणि जे अधिकारी आहेत ते आमच्याकडे दुर्लक्ष देत आहेत।
सरासरी काही प्रकल्प 30 वर्ष झाले, कोणा प्रकल्पाला 40 वर्ष झाले, काही प्रकल्पाला 20 वर्ष झाले, पण आमच्याकडे अजूनही लक्ष देत नाही. आमच्या ज्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही इथं आलेले आहोत. आता उदाहरणार्थ जे कोर्टाचे GR आहे, कोर्टाचा आदेश आहे, हे कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत आहेत अधिकारी लोक. त्यासाठी आम्ही इथं ओरडत आहोत. पण या निर्दयी सरकारचा केव्हा पाणी यांच्या काळजाला पाणी फुटेल आणि आमच्या समस्या सोडवतील याविषयी आम्ही असं चिंतित आहोत. आता जसं एखाद्याचं घर गेलं, शेती गेली, त्याला प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळायला पाहिजे. पण त्याच्यात यांनी निकष आणलेले आहेत की ज्या शेतकऱ्याकडे 2.5 एकराच्या वर शेती आहे त्याला प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळणार नाही. हे कुठलं आहे? ज्याच्या घर गेली, जमीन गेली तो प्रकल्प बाधित. पण यांनी असे वेगवेगळे नवीन कायदे काढले आहेत. हे चुकीचे कायदे आहेत. यांचा बदल करायला पाहिजे आणि आमच्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे. जेव्हापर्यंत न्याय मिळणार नाही तेव्हापर्यंत आम्ही आझाद मैदानावरून उठणार नाही. माझे नाव आहे मनोहर सिंग छोटेलाल नेताम. प्रकल्प बावनथडी बाधित क्षेत्राच्या आमचं कंकासूर, सुसुर्डो आणि मुरजोड, पुस्ता असे 5-9 गाव आमचे संपूर्ण बाधित झालेले आहेत. तरी त्या सर्व लोकांना प्रकल्प सर्टिफिकेट आणि नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं शासनाने, पण त्या संदर्भात काही आमच्याकडे लक्ष दिलं नाही. त्याबद्दल आमच्या मागण्या आहेत आणि आमचं आदिवासी बांधवांना भूमिहीन केले आणि त्या भूमिहीन गेल्यानंतर त्यांचे पुनर्वसन आणि बाकीचे जे मोजे आहेत ते आम्हाला मिळालेले नाही आणि त्या पॅकेजच्या परिपूर्ण आम्हाला देण्यात आलेलं नाही. त्याबद्दल आम्ही त्यांना शासनाशी विनंती करतो की या आमच्या बावनथडी प्रकल्पाच्या जे मागण्या आहेत त्यांनी शासनाच्या निधी अनुसार आणि आपल्या नियमांच्या अनुसार आमच्या मागण्या पूर्ण करण्यात यावी असं मी त्यांना विनंती करो. तो जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव सुलोचना विखे आहे. मी बावनथडी प्रकल्पग्रस्तमधून आहे. माझं गाव नाव कंकासूर आहे. माझ्या गावकऱ्यांची एकच मागणी आहे की आम्हाला जीवननिर्वाहाकरिता पर्यायी जमीन पाहिजे, कारण माझं गाव पूर्णपणे आदिवासी आहे आणि आमच्या गावाला जमीन विमुक्त करता येत नाही. तसेच आम्हाला प्रत्येक कुटुंबातील शिक्षित व्यक्ती जो आहे त्याला त्याच्या शिक्षणाच्या योग्यतेनुसार सरकारी नोकरीमध्ये समावेश करून घ्यावे ही अट आहे. मी अभिषेक सुनील लेंडे, एक गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त. एक भंडारा जिल्ह्यातील 27 गावं जी गोसेच्या बॅकवॉटरमुळे जे बाधित होतात, परंतु सरकार म्हणत आहे की ती गोसे बाधित नाही, ती पूरग्रस्त आहेत. परंतु जो काही आता 100% जे धरणाच्या पाणी जे साचवलेला होता त्यामध्ये 27 गावामध्ये बॅकवॉटरचं पाणी शिरलेला होता. त्यामुळे सरकारला माझी एक विनंती आहे की या 27 गावांच्या पुनर्वसन तात्काळ करावा आणि तो पण प्रकल्प बाधित म्हणून करावा. त्यापैकी मागे गिरीश महाजन साहेबांनी एक स्टेटमेंट दिला होता, म्हणजे लक्षात बोलताना बोलले की आपण लवकर निर्णय घेऊ, त्याची योग्य चौकशी करू. माझी सरकारला एवढीच विनंती आहे, त्याच्यामध्ये अचूक सर्वे करून त्या गावाच्या त्यांना कुठेतरी चांगला असा न्याय द्याल अशी मी आपल्या सरकारसमोर विनंती करते. मी किशोर उईके, बावनथडी प्रकल्पग्रस्त. माझा असा विषय आहे, बावनथडी प्रकल्पग्रस्तामध्ये 100% आदिवासी गाव आहेत. 9 गाव आहेत. त्या 9 गावामध्ये 100% आदिवासी गाव. शासनाच्या त्या काळी धोरण असं आहे की आदिवासी लोक आहे, आदिवासी लोकांना भूमी नाही करतायत. हा केंद्र शासनाचं धोरण आहे आणि त्या धोरणात्मक कायदा असल्यावर सुद्धा त्या आदिवासी लोकांना भूमिहीन केलं. शेवटी जमीन संपादित केली, त्या जमिनीचे जे काही मूल्य तर लागलं शेवटी, तरी पण सुद्धा त्यांना जमीन असायला पाहिजे 4 एकर याप्रमाणे. तो आतापर्यंत कोणत्याही कुटुंबाला जमीन न दिली आहे, न नोकरी दिली आहे, न आर्थिक पॅकेज दिले आहे. तर मला तेच मागणी आहे की आता भावना मागितलं आमचे प्रतिनिधी की या नोकरी आणि आर्थिक पॅकेज आणि पर्यायी जमीन ह्या आम्हाला पाहिजे. आम्ही तेच मागत आहोत. नमस्कार, धन्यवाद. नागरिकों की राजस्व संबंधी समस्याओं के त्वरित समाधान के लिए गोंदिया जिले में छत्रपति शिवाजी महाराज राजस्व समाधान शिविर अभियान शुरू किया गया है। इस अभियान के तहत जिले के 41 मंडल स्तरों पर शिविर आयोजित किए जाएंगे। इसकी जानकारी जिलाधिकारी प्रजित नायर ने पत्रकार परिषद में दी। राजस्व एवं वन विभाग द्वारा शुरू किए गए इस विशेष अभियान का उद्देश्य आम नागरिकों, किसानों, महिलाओं और विद्यार्थियों की राजस्व विभाग से जुड़ी दैनिक समस्याओं का
मौके पर ही समाधान करना है। साथ ही राजस्व प्रशासन को अधिक जनमुखी, प्रभावी और गतिशील बनाना भी इसका प्रमुख लक्ष्य है। जिलाधिकारी ने बताया कि 7 मार्च को गोंदिया तहसील के गोंदिया मंडल स्तर पर जलाराम लॉन फुलचुर में पहला शिविर आयोजित होगा। इसके बाद 14 मार्च को कुडवा मंडल स्तर पर टीबी टोली ग्राउंड कुडवा में शिविर लगाया जाएगा। जिले के अन्य मंडलों में भी चरणबद्ध तरीके से शिविर आयोजित किए जाएंगे। इन शिविरों में नागरिकों को वन विंडो सिस्टम के तहत 7/12 नमूना 8A सुधार व वितरण, आय, निवास, जाति, नॉन क्रीमिलियर प्रमाण पत्र, फेरफार मामलों का निपटारा, एनए मार्गदर्शक, घरकुल पट्टा, ई मोजनी, एग्रीस्टेक और पीएम किसान पंजीकरण जैसी कई सेवाएं एक ही स्थान पर उपलब्ध कराई जाएगी। जिलाधिकारी ने नागरिकों से अपील की है कि वे अपनी लंबित राजस्व मामलों से जुड़े आवश्यक दस्तावेजों के साथ संबंधित शिविर में उपस्थित होकर इस अभियान का लाभ उठाए। आपल्याकडे 17 फरवरीचं GR आहे, त्याच्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्वर संवर्धन शिबिर आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजित करायचं आहे। या GRच्या अनुषंगाने आपल्याला 5 मार्चपर्यंत आपल्या तयारी करायचं होतं। प्रत्येक मंडलनिहाय शिबिर घेण्यासाठी आपल्याकडे एकंदरीत 8 तालुक्यामध्ये 41 मंडल आहे। 41 मंडलपैकी प्रत्येक ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या जे GRमध्ये दिलेल्या जे योजना आहेत ते घेणार आहेत। आणि याच्या व्यतिरिक्त जे आपल्या गोंदिया जिल्ह्याचं जे विशिष्ट भाग आहेत तिथे काही असं समाज सुद्धा आहेत ज्यांच्यापर्यंत शासन किंवा प्रशासन पोहोचू शकले नाही, त्यांचा सुद्धा या समाधान शिबिराच्या अनुषंगाने आम्ही तिथे कॅम्प घेणार आहेत आणि लोकांपर्यंत वेगवेगळ्या विभागाचं शासनामार्फत जे आहे अंमल करण्यात येणाऱ्या जे योजना आहेत त्यांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत। 41 मंडलमध्ये मोस्टली याच्यामध्ये जे घरकुलचा पट्टे आहेत म्हणजे ज्यांनी 1/1/2011 पूर्वी जे अतिक्रमण केलेलं आहे किंवा तुकडे बंदी कायद्याचं जे रिसेंट त्याच्यामध्ये जे बदल झालेले आहेत त्याचा अंमलबजावणी असो, घरकुलांना 5 बरास जे रेती मोफत द्यायचं आहेत त्याचा पासच देणे, मग 10वी आणि 12वीचं जे मुलं आहेत त्यांना दाखले वाटप करणे, असा वेगवेगळ्या पद्धतीचा आम्ही हे मोहीम दरम्यान आम्ही घेणार आहेत। त्याच्या व्यतिरिक्त बाकी डिपार्टमेंट सोबत बोलून उदाहरणार्थ जे बँकिंग करस्पॉन्डन्स आहे सर्व बँकेचा त्यांचा सुद्धा या शिबिर दरम्यान आम्ही प्रत्येक मंडलला त्यांना घेऊन जाणार आहे, जेणेकरून काय होणार की ज्या लाभार्थ्यांचा EKYC झालेला नाही आहे त्यांना याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहेत। विशिष्ट जे ग्रुप्स आहेत आपल्याकडे जसं VJNT हे पॉप्युलेशन आपल्याकडे खूप जास्त आहेत, त्यांच्यापर्यंत वर्षानुवर्ष प्रशासन त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही। मागच्या 2 वर्षापासून याच्यामध्ये एक विशिष्ट पद्धतीने आम्ही तिथे कॅम्प करून त्यांना जातीचा दाखला आणि आधार कार्ड देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या मोहीम दरम्यान आम्ही त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचणार, जसं चिखलगार समाज झालं, नाथजोगी समाज झालं, असा भरपूर ठिकाणी त्यांचा तांडा आहेत जिथे म्हणजे काय ना काय कारणाने ते दुर्लक्षित झालेलं आहे, तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा या शिबिर दरम्यान आम्ही करणार आहे। 5 मार्च 2026 को एकोडी रोड स्थित एकेडमिक हाइट्स पब्लिक स्कूल साकोली में बालवाड़ी पदवी दिवस हर्षोल्लास के साथ मनाया गया। कार्यक्रम की शुरुआत विद्या की आराध्या देवी मां सरस्वती की प्रतिमा के समक्ष दीप प्रज्वलन और माल्यार्पण से हुई। यह शुभारंभ स्कूल की प्राचार्य डॉक्टर संचिता ब्रह्मचारी तथा स्कूल प्रबंधक GS ठाकरे के हस्ते किया गया। पूर्व प्राथमिक KG2 और प्राथमिक कक्षा 5वीं के विद्यार्थियों का आत्मविश्वास बढ़ाने के उद्देश्य से स्नातक दिवस का आयोजन किया गया। आकर्षक परिधान पहने नन्हे विद्यार्थियों ने मंच पर पदवी कैंप पहनकर उत्साह के साथ भाग लिया। प्राचार्य डॉक्टर संचिता ब्रह्मचारी और डॉक्टर अमितोज कौर ने विद्यार्थियों को पदवी प्रमाण पत्र देकर उनका अभिनंदन किया और उज्जवल भविष्य की शुभकामनाएं दी। इस अवसर पर विद्यार्थियों और अभिभावकों ने अपने विचार व्यक्त किए। कार्यक्रम के सफल आयोजन में स्कूल के शिक्षक और कर्मचारियों का विशेष सहयोग रहा। जिले में सक्रिय ड्रग तस्कर और खतरनाक गुंडा अंबिका नगर भोजापुर निवासी साद जाहिद जामा कुरैशी उम्र 23 वर्ष को MPDA कानून के तहत गिरफ्तार कर मध्यवर्ती कारागार अमरावती भेज दिया गया है। पुलिस के अनुसार साद कुरैशी 2020 से आपराधिक गतिविधियों में सक्रिय था। उसके खिलाफ भंडारा पुलिस स्टेशन में कई गंभीर मामले दर्ज है, जिनमें प्राणघातक हथियार से हमला करना, गवाहों को धमकाना, दुकानदारों को हथियार दिखाकर डराना,
दुकानों से सामान उठाकर पैसे न देना और मारपीट कर जबरन पैसे वसूलना जैसे अपराध शामिल है। इसके अलावा वह नागपुर से अन्य स्थानों पर ड्रग्स और गांजे की तस्करी करने में भी शामिल था। उसकी गतिविधियों से क्षेत्र में दहशत का माहौल बन गया था और सार्वजनिक व्यवस्था प्रभावित हो रही थी। इसलिए पुलिस ने उसके खिलाफ MPDA के तहत प्रस्ताव तैयार कर जिलाधिकारी को भेजा। 5 मार्च 2026 को जिलाधिकारी सावन कुमार ने आदेश जारी कर उसे अमरावती के मध्यवर्ती कारागार में भेजने के निर्देश दिए। यह कार्रवाई पुलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पुलिस अधीक्षक नीलेश मोरे, SDPO विलास काले, स्थानीय अपराध शाखा के निरीक्षक नितिन कुमार चिंचोलकर और भंडारा पुलिस स्टेशन के निरीक्षक उल्लास भुसारी के मार्गदर्शन में की गई।